नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. भिवंडी लोकसभेमधील प्रचाराचे अनेक फलकांची अज्ञातांकडून तोडफोड. उमेदवाराकडून चौकशीची मागणी. भिवंडी लोकसभेमधील प्रचार हा आता शेवटच्या टप्प्यात आला असून प्रत्येक उमेदवाराने आपला प्रचार जोमाने करत असतानाच महाविकास आघाडीचे बाळ्या मामा व जिजाऊचे निलेश सांबरे अपक्ष उमेदवार यांचे फलक, पोस्टर फाडण्यात आले आहे. त्यामुळे मतदारांमध्ये एक संभ्रम निर्माण होण्याची शक्यता दिसत असून यामागील सूत्रधार कोण, समाजकंटक कोण, असा प्रश्न जनतेला व उमेदवारांना पडला असून निवडणूक विभागाकडे तक्रार सुद्धा केलेली आहे. फलक फाडून कोणता संदेश या मतदारसंघात द्यायचा आहे हे स्पष्ट होत नसले तरी हुशार चाणाक्ष जनता 20 तारखेला मतदानाच्या स्वरूपात विजय माळ कोणाच्या गळ्यात घालते हे 4 जून रोजी आपल्याला कळेल. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी शिवाजी राऊत, भिवंडी. सिनियर रिपोर्टरचे रिपोर्ट. अंबाडी भिवंडी रस्त्यावर आपण पाहत आहोत की हे जे बॅनर आहेत, हे बॅनर एखाद्या कोणत्या तरी माथी फिरू माणसाने फाडलेले आहेत. इलेक्शनचे बॅनर आहेत. सुरेश बाळ्या मामा म्हात्रे यांचा हा बॅनर आहे. असेच बॅनर या पद्धतीने फाडलेले आहेत ते निलेश सांबरे यांचे. निलेश सांबरे आणि बालेमामा म्हात्रे यांचे दोघांचेही बॅनर या पट्ट्यामध्ये, म्हणजे अंबाडी ते वाशिंद या पट्ट्यामध्ये लावलेले सर्व बॅनर हे फाडलेले आहेत. याचा अर्थ या समाजकंटकांना त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी या परिसरातून होते. मात्र हे दोनच पक्ष, म्हणजे अपक्ष निलेश सांबरे आणि त्याचबरोबर बालेमामा म्हात्रे, महाविकास आघाडीचे बालेमामा म्हात्रे यांचेच फक्त बॅनर फाटलेले आहेत. याचा अर्थ असा होतो या मतदारसंघामध्ये की जवळजवळ ह्या दोघांमध्ये लढत होते आणि म्हणून कदाचित अशी संशय या परिसरामध्ये घेतला जातोय की कदाचित या दोघांमध्ये असलेली लढतीमध्ये कपिल पाटील पडतायत की काय, असा हा संदेश जातो आणि म्हणूनच कपिल पाटील समर्थकांनी हे बॅनर फाडलेत की काय असा संशय या परिसरातील नागरिकांनी, मतदारांनी घेतलेला आहे. इंडिया न्यूज 28 साठी शिवाजी राऊत, भिवंडी.